नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने खूपच हुशारीने आपली आई आणि आपलं गोकुळ दोन्हीही वाचवलेले असतात. तर प्रेक्षकांनो, एका दगडामध्ये जानकीने 2 पक्षी मारलेले असतात. त्यातली पहिली व्यक्ती म्हणजे इथे आता ऐश्वर्याकडून तिने बरोबर प्रॉपर्टीचे पेपर आणि ऐश्वर्याच्या विरोधातले पुरावे मिळवलेले असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे आता जानकीने मास्कमॅनच्या गोडाऊनमध्ये जाऊन लताचा जीव वाचवलेला असतो. अशा पद्धतीने इथे आता जानकीने मास्कमॅन बनत प्रॉपर्टीचे पेपर आणि लताई दोघांनासुद्धा वाचवून आपल्या आईला सुखरूपरित्या घरी आणलेलं असतं आणि त्याचबरोबर आपलं घर, आपलं गोकुळसुद्धा तिने वाचवलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जानकीने इथे मास्कमॅन आणि ऐश्वर्या यांचं कारस्थानसुद्धा सगळ्यांच्या समोर उघडं पाडलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता सौमित्रकडे ऐश्वर्याच्या विरोधामध्ये ठोस पुरावे असतात की ऐश्वर्याने इथे लताला किडनॅप का केलं होतं, जानकीला ती फसवण्याचा प्रयत्न का करते, तर इथे प्रॉपर्टीसाठी. कारण प्रॉपर्टीचे पेपर तिने फक्त स्वतःच्या नावावरती करून घेतलेले असतात आणि मंदिरामध्ये काही फोटोज असतात ज्याच्यामध्ये ऐश्वर्या तिच्या गुंड माणसांबरोबर दिसत असते. ते फोटोजसुद्धा ऐश्वर्याच्या विरोधातले मोठा पुरावा असतो. पण प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याला माहिती असतं की दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये सौमित्राने हे पुरावे सादर केले तर माझं काही खरं नाही. लगेचच इथे सौमित्र पुरावे सादर करेल आणि त्या जानकीला निर्दोष सिद्ध करत मला गुन्हेगार सिद्ध करेल आणि जेलमध्ये पाठवेल. तर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याने काही कमी कारस्थानं केलेली नाही आहेत. आत्तापर्यंत तिने प्रत्येक व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथे तर लताला जवळजवळ तिने मारायलाच सांगितलेलं असतं. पण इथे मास्कमॅनमुळे लता अजूनपर्यंत जिवंत आहे. पण ही गोष्ट जानकीला माहिती नाही आहे की लता मास्कमॅनच्या ताब्यात आहे आणि ऐश्वर्यालासुद्धा माहिती नाही आहे. मग इथे ऐश्वर्याने ऐन मोक्यावरती अवंतिकाला किडनॅप करत सौमित्राला ब्लॅकमेल करत संपूर्ण पुरावे मागून घेतलेले असतात आणि सौमित्रसुद्धा अवंतिकाचा जीव वाचवण्यासाठी ते सगळे पुरावे ऐश्वर्याला नेऊन देतो. पण इथे ती गोष्ट आता त्याने ऋषिकेश आणि जानकी यांना सांगितलेली नसते. पण ज्या वेळेला ऋषिकेश आता आजीवरती संशय घेतो की आजीने ते पुरावे ऐश्वर्याला नेऊन दिले असतील, तेव्हा मात्र घरामध्ये वाद निर्माण होतो आणि अवंतिकाने आधीच सौमित्रला सांगितलेलं असतं की घरामध्ये कुठल्याही पद्धतीचे गैरसमज नको, मला किडनॅप केलं होतं म्हणून ते पुरावे तू त्या ऐश्वर्याला नेऊन दिलेस ना, मग ही गोष्ट लपवण्यासारखी नाही आहे. ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांना तू सांगायला हवं होतंस. जानकी वहिनीला निर्दोष सिद्ध करणारे पुरावे तू ऐश्वर्याला नेऊन दिलेस. जरी पण माझ्या जीवासाठी नेऊन दिले असलेस तरीसुद्धा ते पुरावे सादर केल्यानंतर वहिनी निर्दोष सिद्ध होणार होत्या आणि हे त्या ऐश्वर्याला माहिती होतं, म्हणूनच तिने तुमच्याकडून ते पुरावे काढून घेतले ना. मग ही गोष्ट आता ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांना कळायला हवी, म्हणजे वहिनींना निर्दोष सिद्ध करण्यासाठी दुसरे कुठले तरी पुरावे गोळा करता येतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अवंतिकाने समजावल्यानंतर सौमित्र ही गोष्ट ऋषिकेशला सांगणारच असतो. पण त्याआधीच ऋषिकेशला आजीवरती संशय आलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी एकसुद्धा पुरावा मिळत नाही आहे. आता काय करायचं याच्या टेन्शनमध्ये आता ऋषिकेश असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, सगळेजण आता दसऱ्याच्या दिवशी मंदिरामध्ये गेलेले असतात देवी आईचा आशीर्वाद घ्यायला. सगळेजण मंदिरामध्ये गेलेत. ही गोष्ट आजीने ऐश्वर्याला सांगितलेली असते आणि ऐश्वर्याने ही गोष्ट मास्कमॅनला सांगितलेली असते. तेव्हा मास्कमॅन म्हणतो, ठीक आहे, आता पुढे जाऊन मला काय करायचं आहे ते मी बरोबर करेन. आणि इथे मास्कमॅन लताला गाडीमध्ये बसवतो आणि आता मंदिराच्या बाहेर घेऊन जातो. तेव्हा इथे जानकीचं लक्ष दारापाशीच असतं. जेव्हा इथे मास्कमॅन हळूच आता लताला जानकीला दाखवतो, तेव्हा जानकी लताला बघून लगेचच बाहेर येते. तेव्हा प्रेक्षकांनो, मास्कमॅन लताला गाडीमध्ये बसवतो आणि तिथून घेऊन जात असतो. त्याला फक्त जानकीला इशारा द्यायचा असतो की तुझी आई आहे ना, ती माझ्या ताब्यात आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी एक आयडिया करते. त्याच्या आधीच लताने खूपच महत्त्वाचं कामगिरी केलेली असते. लताला जेव्हा मास्कमॅन घेऊन जात असतो
तेव्हा लता जाता जाता आपट्याचं पान घेते आपल्या हातामध्ये, जे की मंदिराच्या जवळ एका टोपलीमध्ये पानं असतात. त्यातली आपट्याची पानं आपल्या हातामध्ये घेते आणि त्यातल्या एका पानावरती ती लिहिते की ह्या मास्कमॅनने मला किडनॅप करून ठेवलेलं आहे एका गोडाऊनमध्ये आणि आजूबाजूची एखादी निशाणी सांगते जिथे रेल्वेचा आवाज वगैरे येतो. अशा काही 2-3 निशाण्या तिने आता सांगितलेल्या असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, ते पान आता ती बाहेर टाकून देते. तिथूनच मास्कमॅनचा पेन घेऊन तिने हे काम केलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी जेव्हा आपल्या आईला पकडण्यासाठी बाहेर येते तेव्हा ते आपट्याचं पान जानकीच्या हाती लागलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी ऋषिकेश या दोघांनासुद्धा कळतं की लता खरोखर जिवंत आहे आणि मास्कमॅनच्या ताब्यात आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी ऋषिकेश सगळेजण जेव्हा घरी येतात तेव्हा जानकी म्हणत असते की याचा अर्थ माझी आई जिवंत आहे, ती मास्कमॅनच्या ताब्यात आहे. आता काही करून माझ्या आईला घेऊन यायला हवं. ती काय एकदा सुखरूपरित्या आली की ती स्वतः इथे आता कोर्टामध्ये जाऊन साक्ष देईल असं मला वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते की आपल्याला काही करून आईला शोधायला हवं. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, मग लवकरात लवकर आता लता आईंना शोधा, कारण का पुरावे तर काही मिळणार नाही. ते पुरावे मी स्वतः ऐश्वर्याला नेऊन दिलेले आहेत. तेव्हा ऋषिकेशला राग येतो. ऋषिकेश म्हणतो, सौमित्र असं का केलंस तू? ते पुरावे जर असते तर ऐश्वर्याला आपण कालच जेलमध्ये पाठवलं असतं ना. ते पुरावे तुला ऐश्वर्याला देण्याची काय गरज होती? म्हणजे इथे आम्हाला दाखवतोयस की तू जानकीला वाचवण्याचा प्रयत्न करतोयस आणि एका बाजूला ते पुरावे तू ऐश्वर्याला नेऊन दिलेस. अरे पण का का केलंस तू असं? असं म्हणून इथे ऋषिकेश सौमित्राची आता गळफटी पकडतो. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश थांबा, गैरसमज करून घेऊ नका. जर सौमित्र भाऊजींनी ते पुरावे ऐश्वर्याला दिले नसते तर अवंतिकाला तिने मारलं असतं. अवंतिकाच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट केलं असतं. बरोबर ना सौमित्र भाऊजी? तेव्हा इथे आता तो म्हणतो की हो वहिनी, अवंतिकाला त्या सयाजी विखे पाटील आणि ऐश्वर्याने किडनॅप केलं होतं आणि सांगितलं होतं की जर मी तिला पुरावे दिले नाही तर अवंतिकाच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल म्हणून. मी घाबरलो होतो वहिनी आणि त्यावेळेला मला फक्त अवंतिकाचा जीव वाचवायचा होता आणि म्हणूनच ते पुरावे मी तिला नेऊन दिले. दादा खरंच सॉरी. वहिनी सॉरी, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, अरे एकदा तुझ्या दादाजवळ बोलायचं तरी, अवंतिकाला काही झालं नसतं, मी काळजी घेतली असती त्याची. पण नाही, त्यावेळेला तू घाबरलास. तेव्हा जानकी म्हणते, हे बघा, विषय इथे आपल्या अवंतिकाचा होता, मग घाबरणं गरजेचं होतंच ना. ती ऐश्वर्या कशी आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ती काही करू शकते. तिच्या इथे मनासारखं घडवण्यासाठी ती कुणाचा जीवसुद्धा घ्यायला मागे पुढे बघणार नाही. काळजी करू नका, ते पुरावे मिळतील. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी कसे पुरावे मिळतील? तेव्हा जानकी म्हणते, मिळतील, तुम्ही नका काळजी करू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी एक काम करते. तिच्या आईने जे आपट्याचं पान टाकलेलं असतं त्या आपट्याचं पानावरती जो काही ॲड्रेस लिहिलेला असतो, जी काही माहिती असते ती वाचत वाचत आता ऋषिकेश जानकी दोघेजण त्या गोडाऊनपर्यंत पोचतात. गोडाऊनपर्यंत गेल्यानंतर इथे आता जानकीने मास्कमॅनचं रूप धारण केलेलं असतं. तिने मास्कमॅनला 2-3 वेळा बघितलेलं असतं. त्यामुळे आता मास्कमॅन कसा चालतो, कसा बोलतो, असे हातवार करतो, हे सगळं करत करत जानकी त्या गोडाऊनपर्यंत पोचलेली असते. आणि ती स्वतः तिथून आता आपल्या आईला सोडवते, बाहेर काढते आणि लगेचच तिथून गाडीमध्ये बसवून आता ऋषिकेशला म्हणते की लवकरात लवकर गाडी पोलीस स्टेशनला घ्या. आणि प्रेक्षकांनो, इथे लताबाईंना घेऊन जानकी आता पोलीस स्टेशनला गेलेली असते आणि इन्स्पेक्टर पवार यांची आणि इथे लताची भेट घडवून दिलेली असते. तेव्हा इन्स्पेक्टर पवार ज्या ठिकाणी आता सारंगला ठेवण्यात आलेलं असतं त्या ठिकाणी इथे लताबाईंनासुद्धा ठेवतो अगदी सुखरूपरित्या. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी म्हणते की चला, माझ्या आईला तर मास्कमॅन बनून मी वाचवलेलं आहे. आता वेळ आली आहे माझं गोकुळ वाचवण्याची. प्रॉपर्टीचे पेपर त्या ऐश्वर्याच्या हातामध्ये गेलेले आहे, ते पेपर मिळणं महत्त्वाचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी आता ऐश्वर्याकडे जाते मास्कमॅन बनून. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की हे घे, तुला प्रॉपर्टीचे पेपर हवे होते ना, ते मी तुला दिलेत. आता लवकरात लवकर 50 कोटी रुपये दे आणि त्या संपूर्ण रणदिवेंना रस्त्यावरती घेऊन ये, कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या म्हणते की 50 कोटी रुपये आहेत ना, मला पैशांमध्ये हयगय नको, मी आत्ताच सांगते. तेव्हा इथे जानकी म्हणते, हो आहेत ना, तुला हवे तेवढे पैसे आहेत त्याच्यामध्ये. प्रॉपर्टीचे पेपर आता इथे जानकीला मिळालेले असतात.
त्यानंतरला ती म्हणते, काय ऐश्वर्या, कसं वाटलं माझं प्लॅनिंग? तुझ्याकडून प्रॉपर्टीचे पेपर घेण्यासाठी बघ ना मला काय करावं लागलं. मला माहिती होतं मास्कमॅन आणि तुम्ही दोघेजणं मिळालेले आहात. तुम्ही दोघेजणं एकमेकांना कशा पद्धतीने मदत करताय ना ते सुद्धा मला माहिती आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा मिळवलेले असतात आणि तेव्हा इथे ऐश्वर्या तिच्या हातातून ते पेपर खेचून घेण्याचा प्रयत्न करत असते. पण त्याच वेळेला तिथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश आता जानकीकडून ते पेपर मिळवतो आणि लगेचच जानकीला घेऊन तिथून निघून जातो. इथे आता जानकीने खूपच हुशारीने एका बाजूने लताबाईंना सोडवलेलं असतं मास्कमॅन बनून आणि एका बाजूला इथे ऐश्वर्याला सुद्धा तिने सरळ केलेलं असतं. प्रॉपर्टीचे पेपर हे मिळवलेले असतात जे तिने इथे अवंतिकाला किडनॅप करून इथे सौमित्राला ब्लॅकमेल करून मिळवलेले असतात चुकीच्या पद्धतीने. ते आता जानकीने योग्य पद्धतीने तिच्याकडून मिळवलेले असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, दुसऱ्या दिवशी आता कोर्टामध्ये जेव्हा हेअरिंग असतं तेव्हा जानकीने एका दगडात जे काही 2 पक्षी मारलेले असतात ते आता बरोबर इथे तिच्या पथ्यावरतीच पडलेले असतात. म्हणजे कोर्टामध्ये जेव्हा हेअरिंग असतं तेव्हा सगळेजण जमलेले असतात. तेव्हा सौमित्र ऐश्वर्याच्या विरोधातले पुरावे घेऊन तर आलेलाच असतो, पण त्याचबरोबर लताबाईंनासुद्धा त्यावेळेला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र म्हणत असतो की जज साहेब, आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की हे सगळं ऐश्वर्यानेच केलेलं आहे. ते मी तुम्हाला कोर्टामध्ये तसे पुरावे दिले आणि सांगितलंसुद्धा. ऐश्वर्याने हे सगळं प्रॉपर्टीसाठी केलं आहे. हे प्रॉपर्टीचे पेपर जे तिने स्वतःच्या नावावरती केले होते संपूर्ण रणदिवेंना फसवून, ते पेपर आता सौमित्र कोर्टामध्ये जज साहेबांकडे सादर करतो. जज साहेब ते बघतात तेव्हा त्यांची खात्री पडते की बरोबर आहे. म्हणजे इथे ऐश्वर्याने हे सगळं रणदिवेंना फसवूनच कारस्थान केलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये एकाही रणदिवेची संमती नाही आहे. त्यानंतरला इथे आता सारंगसुद्धा ऐश्वर्याच्या विरोधामध्ये साक्ष देतो की ऐश्वर्याचा कशा पद्धतीने उद्देश होता, तिचा जानकी वहिनीवरती का राग होता, सौमित्र दादाबरोबर लग्न करता आलं नाही आणि माझ्याबरोबर लग्न करावं लागलं म्हणून इथे जानकी वहिनीचा ती तिरस्कार करायला लागले आणि माझं घर कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी माझीच मदत घेतली, माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं आणि मला फसवून माझ्याकडून ही सगळी कामं करून घेतली. त्यानंतर इथे आता लताबाईंना कोर्टामध्ये उभं केलं जातं. तेव्हा विटनेस बॉक्समध्ये उभं राहिल्यानंतर लताबाई तर घडलेला सगळा प्रकार आता जज साहेबांना सांगतात. अगदी स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत ऐश्वर्याने कशा पद्धतीने माझं ऑडिशन केलं, कशा पद्धतीने मी लता आणि पार्वती म्हणून त्या घरामध्ये वावरत होते, नंतर जानकी माझी मुलगी असलेलं मला माहिती होतं तरीसुद्धा ऐश्वर्याने मला कशा पद्धतीने ब्लॅकमेल केलं आणि मग शेवटीला माझे आणि जानकीची भेट होईल म्हणून मला आणि तिला वेगळंसुद्धा केलं. ते सुद्धा शिऱ्यामध्ये गुंगीचं औषध मिक्स केलं आणि ते मी माझ्या मुलीला भरवलं. माझ्या मुलीला त्याबद्दल काही माहितीच नव्हतं आणि मग ह्या ऐश्वर्याने मला पाण्यामध्ये ढकललं. पाण्यामध्ये ढकलल्यानंतर मला पोहता येत असल्यामुळे मी पोहत पोहत किनारीला निघाले होते. तेव्हा तिथे एका माणसाने, एका चांगल्या भल्या माणसाने माझी मदत केली, मला बहीण मानलं आणि मला बरं केलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ही ऐश्वर्या मला पार्वती म्हणून त्या घरामध्ये इथे आता सुमित्राची सवत म्हणून घेऊन आली आणि मला तिने या लोकांना त्रास द्यायला सांगितला. मला पैशांची गरज होती म्हणून मी हे काम केलं, चुकीचं केलं, पण मला माहिती नव्हतं की ऐश्वर्या इतकी वाईट आहे. तिने मला सांगितलं होतं की तिचा त्या घरामध्ये छळ होतोय, हे सगळे तिच्याबरोबर वाईट वागतात म्हणून. पण जेव्हा मी तिथे राहिले तेव्हा मला कळलं की ही माणसं तर सोन्यासारखी आहेत, सगळी माणसं चांगली आहेत. नंतर मला कळलं की जानकी एक अनाथ आहे, ती मधुभाऊंच्या आश्रमामध्ये होती आणि तेव्हा मला कळलं की जानकी हीच माझी मुलगी आहे म्हणून. तेव्हा मला कळलं की जानकी माझी मुलगी आहे आणि जेव्हा हे सत्य मला समजलं तेव्हा ऐश्वर्याने मला आणि माझ्या मुलीला वेगळं करण्याचा डाव रचला. माझ्या मुलीवरती हिचा खूप राग आहे, तिने सगळ्यांच्या नजरेमध्ये पाडण्याचा खूप वेळा प्रयत्न केला, पण शेवटीला जानकी आहे ती. जानकी काही कुणाच्याही नजरेमध्ये पडली नाही. ती जेवढ्या जोरात इथे खाली पडली तेवढ्या जोमाने ती उभी राहिली आणि ते सातत्याने तिने सिद्धसुद्धा केलेलं आहे. ही ऐश्वर्या खूप कारस्थानी आहे. मला पार्वती म्हणून घेऊन आली आणि रणदिवेंचं कुटुंब उद्ध्वस्त केलं, माझ्या मुलीचा आणि जावयाचा संसार मोडण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या सासूचा संसार मोडण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या नवऱ्यालासुद्धा ती मूर्ख बनवत होती, त्यालासुद्धा तिने मारण्याचा प्रयत्न केला.
ही ऐश्वर्या एक नंबरची कारस्थानी आहे. माझ्या किडनॅपिंगच्या मागे तिचा हात होता आणि इथे मास्कमॅनने सुद्धा तिची साथ दिली आणि मला किडनॅप करून ठेवलं होतं. हे सगळं आता इथे लताने कोर्टामध्ये सांगितलेलं असतं. ऐश्वर्याच्या आणि मास्कमॅनच्या विरोधामध्ये साक्ष देऊन तिने इथे दोघांचेही गुन्हे आता कोर्टासमोर आणलेले असतात आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता मास्कमॅन आणि ऐश्वर्या या दोघांना लताच्या साक्षेवरून चांगलीच आता शिक्षा सुनावलेली असते. अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, इथे जानकीने एका दगडात ऐश्वर्या आणि मास्कमॅन या दोघांनासुद्धा धडा शिकवलेला असतो.